तो बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले, हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप, ये खत्म होना है टेररिज्म। एक बात सुनिए, पीओके नहीं, पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का, भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है, वो भारत का है बोल के। तो ओएसी बरा रे, त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला। यांना राजकीय लवलेशच नाही आहे, कोणत्या वेळेला काय बोलावं, परिस्थिती काय, याच्यापेक्षा तो ओएसी बरा रे, त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला। या मूर्ख लोकांना आताही देश कोणत्या संकटात आहे किंवा देशावर काय हल्ला झालाय याचं गांभीर्यच राहिलेलं नाही। याचा राजीनामा ते घे, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं। तुम्हाला देश स्वाभिमान आहे की नाही आहे? तुम्ही देशाबरोबर उभं राहणार आहात की नाही राहणार आहात? जा त्या ओएसी कडून काहीतरी शिका। तो पाकड्यांना काय बोललाय ते थोडं पहा, त्याचं भाषण तरी पहा। इतके बिझी आहेत नाही की यांना विरोधी पक्षाच्या सर्व एकंदरीत बैठकीला जायला सुद्धा वेळ नाही। सगळ्यात मोठा नालायक आणि नीचपणा या उभाटाने या वेळेला केलेला आहे। देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही। काँग्रेसने आतापर्यंत तुम्हाला कधीच पाठिंबा दिला नव्हता, मात्र पाकिस्तानवर कारवाई करत असताना काँग्रेसने पाठिंबा दिलाय। तुम्ही कारवाई करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हणतात। हेच उभाटाने शिकलं पाहिजे। काँग्रेस सारखा पक्ष सुद्धा देशहिताचा जेव्हा विषय येतो त्या टायमाला त्यांच्या बरोबर उभं राहायचं मनस्थितीत येते, आणि हे उभाटावाले राजीनामा मागत इकडे तिकडे पळतायत। या आता शब्द त्यांच्याबद्दल काय बोलावं, पुन्हा तो नाला म्हणजे नीच शब्द माझ्या तोंडात येतो। यांना आणखीन देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही। यांना आता फक्त मताचं राजकारण करणं जमतंय। पाकिस्तान वर हल्ला जर झाला तर मला वाटतं हे घरात रडत बसतील।